सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहे शिवडी मार्केटला आणि मम्मीसोबत आपलं सामान पण घेऊन झालेलं आहे. आणि भाई आता आम्ही नारळ पाणी पितो आणि ते मम्मी गाडीवरच बसली आहे आणि ते गर्दी जरा नारळ पाणी भेटेल आपल्याला. आणि आता आम्ही काहीतरी 2 ते 2,500 प्लसचं सामान घेतलं आहे. मम्मीला बोललो तू मला 10 वेळा सांगते, आयुषला 10 वेळा सांगते की हे आण ते आण. तर मम्मी रडत चल आज मी तुला मार्केटला जे पाहिजे ते घेऊन देतो. आणि आता मम्मीने शॉपिंग केली आहे, फुल गाडी भरली. तुम्हाला आता मी दाखवतो का मोकळ्या जागेवरती जाऊन डायरेक्ट आपण तिथे उठतो स्टॉपवर तिथे. सो आता पिऊया नारळ पाणी, एन्जॉय. मम्मी कसं वाटलं मला शॉपिंग करून? छान वाटलं ना? 10 वेळा हे आणि ते आणि त्यापेक्षा. हां तर आता गाईज तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. मी पण जरा नारळ पाणी देतो. थँक्यू म्हणतो हेल्प करणे गेले. आणि तुम्हाला पण दाखवतो सामान. तो गाईज हे चेक करा, ह्याच्या आतमध्ये फुल डिक्की एवढी ह्यूज आहे. त्यात काय काय सगळं भांडीपासून सगळं कुठले कुठले लिक्विड वगैरे काय काय हँडवॉशपासून A to Z आहे इथे. केळी वगैरे फ्रूट्स, नंतर हे मम्मीला हे पाहिजे होतं बटाटे वगैरे. त्यानंतर इथे बघा कांदे वगैरे सगळे भाज्या बिज्या सगळे A to Z बारदानापासून सगळं आम्ही भरून घेतलं इतकं सगळं सामान आहे ना. मी आता निघालो आहे साक्षीकडे जायला आणि आता आपण चाललो आहे भांडूपला. आणि आपली स्वतःची गाडी घेऊन चाललो आहे कारण की बोललं तर ट्रेननी जाऊ कशाला. आणि आता आपलं गाडी आहे तर काकीला पण जरा दाखवूया. म्हणजे आपण स्मार्ट ट्रॅव्हल तर करूच, म्हणजे ट्रेननी गेलं तर त्याचा पेट्रोल वगैरे सेव्ह होतो. बट आता ना तिच्याकडे जाऊन कसं काकीला गाडी दाखवतो आणि आपला शूटचं काम आहे तर ते पण करून घेईल. नंतर मी निघेल तिथून. मग काय ट्रेनमध्ये सगळं टेन्शन झालं शूटचं. आता आपण डायरेक्ट जाऊ. मला जरा इकडे जे रस्ते माहिती आहे म्हणजे स्ट्रेट झालं गेलो तर आपण भांडूप ठाण्यावर येतो दादरच्या इथून. बट थोडंफार मी ट्राय करेल की अजून नीटपैकी समजायला लागतं कारण की मला तर एक साईडला तर मॅप ऑन करावा पण लागतो. सो त्यामुळे तर लेट्स गो गाईज. दिरादरीच्या तिथे आपल्याला हायवेवरती आहे आणि आवाज नाही येत असेल तर त्यासाठी सॉरी. तर फायनली पोहोचलो आपण साक्षीकडे. काय मंडळी कशी आहे? ॲक्च्युली मी आज ब्लॉगच्या मूडमध्ये नाही आहे. खूप येते भरपूर. तेव्हा आता सकाळी 6ला उठली मी, तिला टेक्स्ट केलेला बघ मी. तर तेव्हा मी उठली समथिंग आणि नंतर मग आंघोळ केली, नाश्ता बिष्टा गोळ्या बिळ्या घेतल्या. त्यानंतर मग कांदा बिंदा कापा, लसूण कापा, हे करा. काय स्पेशल काय आज? बिर्याणी. यो आज दम बिर्याणी. आज मी काय खाल्लं नाही, बोललो आज बिर्याणी खाल्ला रे. आणि मी तर सकाळी 2 घावणे खाल्ले पण माझा नाश्ता आय गेस 8 वाजता झाला. हां सगळं लवकर झाला. बाकी सगळं कसं ठीक आहे? ठीक आहे. ओके थँक्यू काकी. बिर्याणी बनवली आज गाईस. तर आपलं आता शूट चालू आहे आणि इथे स्क्रिप्ट नाही, हा म्युझिक व्हिडिओ असणार आहे ज्यावरती आपल्याला प्रोडक्ट दाखवायचा. पण प्रोडक्ट आम्ही रिव्हील नाही करू शकत. आणि आता आपलं लास्टचे काही टेक्स बाकी आहेत. आता हिला मेकअप करायचं, लाईक डल मेकअप, डस्की टाईप. मी डल मेकअप नाही करणार. मग नंतर कुठे बाहेर जायचं आहे म्हणून तेच आवरून घेऊया. चल एक तर झोप येते. काय कितीदा तोंड सकाळपासून 2-3दा तोंड उठले मी फेस वॉश. गरमी नाही, ते ब्रँडची व्हिडिओ आहे ना. ठीक आहे ना, गेला ना. सनस्क्रीनच तर होती आणि थोडा चालेल. चल आपलं शूट बीट संपला. साक्षी मॅडमला बाहेर जायचं आता. गाडी ते लावली आहे ज्या बिल्डिंगचे ते काढूया आता आपण आणि लास्ट स्टारबक्सला जाऊया है ना. उसके बाद रूटीन चेंज. लेट्स गो. सो गाईज वी रीच. आता आम्ही पोहोचलो कुठेतरी मुलुंडला. साक्षी घेऊन आली आहे, स्टारबक्सलाच घेऊन आली आहे. आणि आता इथे समोर स्टारबक्स आहे आणि इथे चांगली जागा आहे. इथे सगळे स्टॉल वगैरे काय काय आहेत, शॉप्स. इथे गाडी पार्क केली आपण. चला लेट्स गो. पण हा लास्ट आहे ना तुझं? अक्का लास्ट इन द सेन्स काय मंथ म्हणून कधीतरी पण तसा लास्ट. ओके चालेल. बाय द नेम ऑफ साक्षी. भाई इथं आपला डेलीच झाला आय गेस. अल्टरनेट डेजला आम्ही सोडून गाईज डेली स्टारबक्स पितो डेली. मी आधी भरपूर जायचं स्टारबक्सला. आता जास्त. गाईज आमचं स्टारबक्स आणि पिऊन झालंय.
तर आता आम्ही जातोय माझ्या घरी येस गाईज. आणि आमची स्पीड बघा, आमची म्हणजे सर्व गाडी आणि आम्ही या स्पीडने जातोय. एकदम आरामात जातो. हा ना. आतमधला रस्ता ना, तर कसं आरामात. आता मी जरा हेल्मेट काढला हायवे आणि आफ्टर हायवे, तर आता आम्ही आरामात जातो. जर आता पाऊस पडत होता ना, तर मी विचार केला की हेल्मेट आहे ना ओलं होईल. तर आता आम्ही जाते काय, साक्षी आणि माझी गाडीची राईड आहे. पागल पकड फोन. पकडलाय मी फोन. तुला स्पीड आवडते ना? मला हात हलतोय. मी पकडतो. तर काय आता ब्लॉग डायरेक्ट आपण काहीतरी खाताना करू, कारण की ना आता आम्हाला लागली भूक लागली आहे. आम्हाला काही समजतच नाही. मला तर सवय झाली यार, असं म्हणजे एक हाताने ब्लॉग करायचं, एक हाताने गाडी चालवायची फुल. अब तो आदत सी है मुझको ऐसे जीने. कसं वाटतं साक्षी तुला? तू चालवते गाडी? नंतर चालवते ना तू. गाईज स्कूटी घ्यायचा रिझन हा पण होता की घरच्यांना तर फायदा होईल, बट आफ्टर दॅट येते काय येते एकदा आपण- नियमाचं पालन नाही करत. ए बाबा मी करतो, आतमधला रस्ता आहे आणि इथे पोलीस बिलीस नसतात भांडूप म्हणून साईड. बघा आणि पण रस्ते बघा इकडचे रस्ते कसे आहेत? अरे माझी स्पीड आहे 10-15ची. 10-15 पण नाही, 12ची स्पीड चालवते मी, 12ची. बट स्टील असं माणूस जरा जॉगिंग करतो त्या स्पीडने आपण चाललोय. काय व्ह्यू आहे पण हे बघा गाईस, तिथे जरा काय बाकी शेती गाडी आहे, तिथे फिरायला मजा येते. साक्षी तुला कसं वाटतंय गाडी घेतल्यापासून? हाऊ आर यू फिलिंग? काही अशा काही काही गोष्टी घडल्यात ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण एका टायमिंगला आय गेस मी सांगू शकते. आय गेस गाईज आम्ही आता मोमोज खातोय साक्षी सोबत. साक्षी इकडचे मोमोज तुला आवडतात की आमच्या इकडे? पहिल्यांदाच खाते, तसे आहेत टेस्टला चांगले, पण भाई C5ला बीट नाही करू शकत. हा ना. सो गाईज हा नेक्स्ट डे आहे आणि आता आपण चाललो डायरेक्ट जिममध्ये. आणि आजपासून बाई जिम पण जॉईन केली मी. म्हणजे सगळं एक एक गोष्ट जी बोललो होतं ना मी, ते एक एक करून सॉल्व करतोय. जेव्हापासून पेपर वगैरे संपलेत, रिझल्ट यायचं तर मला बाकी आहे, ते जाऊ दे. आणि संकेत रिझल्ट कसं लागणार? लगेच नाही लागत, ते सांगतात कॉलेजमध्ये. बाकी संकेत भाऊ आहे आपला सोबत, आपण जाणार आहे आता जिममध्ये. संकेतचा जिम आता मी आज जॉईन करणार, म्हणजे ॲडमिशन आज करणार ॲडमिशन. पण डायरेक्ट मी तयारी तर झालो, डायरेक्ट वर्कआउट. आता ड्यूक घेऊन चालले भाई, रेडी टू रेस, लेट्स गो. वजन बघूया आपला किती होतं. 62 आज सरळ येऊ दे फक्त. हां असे मागे जाताना फोल्ड करून आणि पुढे जाताना सरळ. चल. हां डोळ्यांवरती येणार रोड. हां चल. हां वर खाली जातोय. तर गाईज मगाशी जरा क्राऊड होता, तर मी तिकडे ब्लॉग नाही केला. आणि आता तुम्हाला दाखवतो आपली जिममध्ये काय काय आहे काय नाही ते. आणि आता जरा मी सॉन्ग पॉज केले, कारण की मगाशी सॉन्ग लागले होते ना, तर त्याने काही कॉपीराईट वगैरे येतं व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला जिम दाखवतो फायनली. तर इथे हा सेकंड फ्लोर आहे आणि इथे कॉर्नरला काहीतरी साऊंड वगैरेचं सिस्टम आहे. इथे संकेतच्या फोनवरती सॉन्ग प्ले होतात. आणि इथे असे डंबल्स पण ठेवलेले आहेत आणि इथे पण ठेवलेले आहेत. आणि हा जिम असा आहे की ते एस्थेटिक व्हिडिओ वगैरे पण मला बनवायचे असेल तर मी बनवू शकतो. आणि इथे AC आहे, फॅन आहे, सगळं काही आहे आणि इतके सारे मशीन्स आहेत इथे. तर हा एकदम कूल जिम आहे. आणि संकेत इथे येतो, तर मी पण ह्याच्यात जिम जॉईन केलं आणि इथे यांचा सेट चालू आहे. आणि आता आम्ही तिघं आहे तिथे आणि अजून एक आहे. संकेत भाई मारतोय सेट, कितीला मारतोय? 10+5 15. तुझं नाव काय ब्रो? आयुष आणि आयुष. लेट्स गो. तुझं पण? माझ्या लहान भावाचं नाव आहे भाई. फुल तगडा वर्कआउट चालू आहे. ते माझी तर चेस्ट इथे फॉर्म झाली. आता ग्राइंड चालू आहे गाईज. डाईट बीट करायची आहे, फुल एस्थेटिक बॉडी. मला ती बॉडी बिल्डरवाली बॉडी नाही आवडत. इफ तुमच्याकडे कुठला डाईट प्लॅन किंवा तुम्ही काय फॉलो करता तर ते खाली मेन्शन करा कमेंटवरती, म्हणजे मी ते करू शकतो. सो गाईज मी जरा वर्कआउट करून घरी आलेलो, जरा सीन झालेला. तर आता मम्मी आणि डॅडचा ॲनिव्हर्सरी असो, आता आपण जातो केक कट करायला. आणि आजच्या मावशीने केक सेंड केला होता, डायरेक्ट डिलिव्हर केला इथे ॲड्रेसवरती. आणि त्यासाठी थँक्यू सो मच मावशी अँड काका. आणि आता आपण डायरेक्ट जाऊया आणि
केक कट करूया. असे झाले राहू दे. जाऊ दे, हा फोटो काढा त्यांचा. हा फोटो काढा. खूप लावली. आज बर्थडे पण आहे काकींचा आणि इथे ॲनिव्हर्सरी. हे असं लावायचं असतं काय? हा नाही आहे असं लग्न झाल्यावर पण लावतात. केक कापायला ना देत मग हा लावला. हा झालं. हे ब्लॉग टाकतो ना मी. हा का? हा दोघांचं आहे ना. झालं. 2, 3 गो. तो गाईज या ब्लॉगमध्ये इतकंच होतं आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. अँड गाईज मी ट्राय करेल की कन्सिस्टन्सी ठेवायला. आय नो तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे माझ्याकडून, कारण की मी जरा गॅप्स करतो आहे व्हिडिओमध्ये. आधीसारखा व्हिडिओ नाही बनवू शकत आहे. बट सीन इज दॅट की गाईज आता जरा आहे ना एक साथ मी खूप काही गोष्टी केल्यात. तुम्ही अगर नोटीस केल्या असतील तर, म्हणजे छोटे छोटे असले ना तरी पण खूप आहेत. म्हणजे असे पण आहेत जे मी कॅमेऱ्यासमोर नाही बोलू शकत. म्हणजे जसे की घरी काय हेल्प करणं असेल, काय सामान घेणं असेल, किंवा आता जसं का आपला मोठा परचेस गाडी होती. आफ्टर दॅट जिम लावली, जी की मी आधी 500वाली जिममध्ये जायचो गाईस, आणि आता मी जी जिम लावली होती 12,000 रुपये इयर फीस आहे. आणि आफ्टर दॅट डाईट मग बघायला गेलं तर खूप सारा एक्सपेन्स होतो. असा स्वतःचा एका म्हणजे पर पर्सनचा खर्च जेवढा सारा असतो. तर गाईस सगळ्यात आम्हाला मॅनेज करावं लागतं. मग बाकीचे जे शूट्स वगैरे आहेत ना त्याच्यावरती मला लक्ष द्यावं लागतं गाईस. तर मग मी ब्लॉगवरती कन्सिस्टन्स व्हायला ट्राय करेल, कारण की सगळी गोष्टी मी ना एकदम केली, एकसाथ केली. म्हणजे डायरेक्ट बोललो. आणि जे मी आधी बोलून झालेलो की भाई आफ्टर कॉलेज एक्झाम वगैरे मी काय बहाणा नाही देणार, सगळं चालू करणार. आणि मी ती गोष्ट केली. बट बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये फरक आहे तर मला समजलं आहे. जसे की आता मी स्टार्ट केलं तर मला समजते की काय प्रेशर येतो काय नाही. तर स्मूथली जर आपण जर या प्लॅटफॉर्मवर येऊया आणि आफ्टर दॅट मग आपण कन्सिस्टन्सी ठेवू ब्लॉगवरती. तोपर्यंत जरा मॅनेज करा काय आणि असंच सपोर्ट करत राहा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय. लव यू ऑल.